तर राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे, मला काही बोलायचं असेल तर पत्रकार परिषद घेईन असं त्यांनी म्हटलंय। युतीवरती चर्चा पत्रकारांशी करू का असं मी बोललो असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे, मला काही बोलायचं असेल तर पत्रकार परिषद घेईन, युतीवर चर्चा पत्रकारांशी करू का असं मी बोललो असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावरती अद्याप सुद्धा संभ्रम आहे। मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे एका व्यासपीठावरती दिसले, मात्र दोन्ही ठाकरेंची युती होणार का हे स्पष्ट झालेलं नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांचं हे ट्विट। देवेंद्र कोल्हटकर या संदर्भातली माहिती देत आहेत। देवेंद्र, कशा पद्धतीने बघायचं राज ठाकरे यांच्या ट्विटकडे? तृप्ती, आपल्याला माहिती आहे की नुकतंच मनसेचं इगतपुरी इथे 3 दिवसाचं शिबिर पार पडलेलं आहे। या शिबिराच्या पहिल्या दिवशी काही स्थानिक पत्रकार जे आहेत ते राज ठाकरे यांच्याशी भेटले, त्यावेळी अनौपचारिक चर्चा झाल्या आणि त्यानंतर काही बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये आल्या की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबतचा निर्णय जो आहे तो ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील त्या दरम्यान घेतला जाईल, अशा अनुषंगाने काही बातम्या आल्या होत्या। तोच धागा पकडत कुठे ना कुठेतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हे ट्विट जे आहे ते आपण पाहिलं पाहिजे। युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने होत नसतात आणि ज्या काही अनौपचारिक गप्पा झालेल्या आहेत त्याच्या बातम्या झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी राज ठाकरे यांचा हा सगळा संताप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि ट्विटच्या माध्यमातून त्यांनी तो व्यक्त केलेला आहे। जर मला काही राजकीय भाष्य करायचं असेल तर या संदर्भात मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती देईल असं देखील राज ठाकरे या सगळ्या ट्विटमध्ये म्हणतात आहे। प्रामुख्याने 5 जुलैचा मेळावा झाला, राज ठाकरे उद्धव ठाकरे एका मंचावरती आले आणि त्यानंतर आता सामाजिक मुद्द्यावरती हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र राजकीय मुद्द्यावरती हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सातत्याने राजकीय वर्तुळामध्ये होताना पाहायला मिळत होत्या। उद्धव ठाकरे जे आहेत ते सकारात्मक या सगळ्या संदर्भात सातत्याने दिसतात आहे, कारण 5 जुलैनंतर त्यांची विधानं देखील तशाच पद्धतीची आहेत। तर राज ठाकरे जे आहेत ते काही अनुषंगे मौन जे आहे ते या मुद्द्यावरती बाळगून आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या बातम्या आल्यात आणि त्याचं खंडन एक प्रकारे जे आहे ते राज ठाकरे यांनी केलेलं आहे। शिवाय जर राजकीय काही भाष्य करायचं असेल तर मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भातील वक्तव्य करेल अशी माहिती जी आहे ती राज ठाकरे यांनी या ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे। एकूणच ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरती राज ठाकरे यांचं हे भाष्य महत्त्वाचं आहे। धन्यवाद देवेंद्र, संपूर्ण माहिती करता।